जिल्हा परिषद सोलापूर येथे शिवरत्न सभागृह येथे स्थायी समितीची महत्त्वपूर्ण सभा उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। सभेला अध्यक्ष तथा सभापती स्थायी समिती दीपक वैद्य अध्यक्षस्थानी होते। सभेस उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती इंद्रजित पवार, सभापती शिक्षण व आरोग्य समिती चेतन सिंह केदार, सभापती कृषी पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती रामप्पा चिवडशेट्टी, सभापती महिला व बालकल्याण समिती अमृता वाघे उपस्थित होते। जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने, शांभवी कल्याण शेट्टी, आदिनाथ देशमुख, रश्मी बागल, बालाजी नरुटे, दादासाहेब लवटे, सविता उंबरजे, रमेश बांजे उपस्थित होते। प्रशासकीय स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन व सदस्य सचिव स्मिता पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सूर्यकांत भुजबळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे आणि सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। सभेच्या प्रारंभी सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विषय समित्यांचे सभापती, स्थायी समिती सदस्य आणि उपस्थित विभाग प्रमुख अधिकाऱ्यांचे स्वागत केले। यानंतर विभाग प्रमुखांकडून शासनाकडून प्राप्त महत्त्वाची परिपत्रके, शासन निर्णयांचे वाचन करून त्याची अंमलबजावणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली। विशेषतः आरोग्य विभागासंबंधित अत्यंत महत्त्वपूर्ण व सखोल चर्चा करण्यात आली। ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करणे, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रातील सेवा सुधारणा, औषध साठा, मनुष्यबळ उपलब्धता तसेच नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सभेत गांभीर्याने विचारमंथन झाले। विविध विभागातील सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेऊन कामांची गती, गुणवत्ता आणि पारदर्शकता यावर विशेष भर देण्यात आला। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।